अजब रमा राघवची जोडी। तो बघ दादा, आज पुन्हा पूजा सांगण्याच्या नावाखाली फिरतोय। आज ह्याच्याशी बोलायलाच हवं। चल आधी तू सर्वात आधी पाणी घे। मला पाणी वगैरे नको, मला तुझं कोण देणार? ओके ओ गॉड, हा फोन का नाही उचलत आहे? हे कॉल्स थांबलेच नाही तर? चल भाई चल। बस अरे क्या बात है भाई, बस 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 कसं आहे? घे रे, सकाळपासून लय पकडलोय। घे अरे हो टाक टाक। ठीक आहे लावतो ना, घे माझं 500 चढा। 500? अरे किंग आहेस तू, किंग। आजचा दिवस पण तुझाच चमकणार आहे। किस्सा उलटा कर। असं म्हणतोस? ठीक आहे। यालाच म्हणतात जिगर। अरे टाक ना बाबू, होऊन जाऊ द्या. दे टाकतो दे। ये. उद्यापासून कॉलेजला येणं खूप डिफिकल्ट होईल। मला खूप भीती वाटते ग। तू शांत हो, असं काही होणार नाही। तू प्लीज आधी बस बरं खाली। तू बस इकडे। तू जास्त काही विचार करू नकोस, शांतपणे विचार कर। असा कोणता व्यक्ती बघ जो यामध्ये हेल्प करेल, म्हणजे तुझा भाऊ किंवा क्लोज फ्रेंड, जे पण हे असे कॉल्स करतायत ना त्यांना चांगलं सरळ करेल। असं कोणी आहे का? तुला कधीही कसलीही मदत लागली ना तर आय एम ऑलवेज देअर फॉर यू। यस रमाताई, राघव, ही तीच गाडी आहे ना ज्यावर कार्तिकेय दादा त्यांच्या मित्राच्या मागे बसून इथपर्यंत आले काय? हो, वाटते तर हीच। राघव, ते बघ तिकडे। आय थिंक आपण ना करेक्ट जागी आहोत। तर डायरेक्टली आज जायचंय का? रमा, कोण कॉल करतोय? मला वाटतं तू इथेच थांब। ही जागा काही सेफ दिसत नाही मला तुझ्यासाठी। राघव, ही जागा माझ्यासाठीच काय तुझ्यासाठी सेफ नाही। कोणी इथे येऊ नये अशी जागा आहे। तरी तुला कार्तिकेय दादांमुळे इथे यावंच लागलंय ना? मी सुद्धा तुझ्यासोबत आत येणार आहे। मलाही कार्तिकेय दादांशी बोलायचं। नक्की? अगदी नक्की। राघव, तुझ्यासोबत जगात कुठेही मला सेफच वाटणार आहे। चल। रमाताई फोन उचलत नाहीये। मला वाटतं तिच्याकडे माझा नंबर सेव्ह नसेल। तू काय कर, तू डायरेक्ट घरी जा, फोन ऑन करू नकोस। हा, रमाताई घरी असेल ना, आणि नसली तरी घरून तिला कॉल कर। नो नंबर दिसला की उचलेल ती। नाही, घरी आई असेल, मी तिला फेस नाही करू शकणार। आपण फेस तर करायला लागेल ना। तू माझ्या बरोबर येतेस? मला एकटं नाही राहायचंय। हो, चल आपण जाऊ। चल। तू चिल राहा ग, थांब मी ऑटो बघते। आरुषी येतेस का? बोल। हे बघ, इतका अशा राणी कार्तिके, तुझं बॅड लकच खराब आहे। चल आपण उद्या येऊ परत। चल चल चल, जा जा, केपूट घालून जा। ए कार्तिकेय पुरोहित आहे मी। मग दाखवतो तुला। चल, 5,000 ने थांब दादा।
काय चाललंय तुझं? हा? तुम्ही इथे काय करताय? तुझ्या चुकांची थोडी तरी जाणीव होते का तुला ते बघायला आलो होतो. अरे आबांचे सगळे संस्कार पारखुळीला मिळवलेस तू. असं नाहीये. हे बघ राघव, कोण आहे भाई? बाहेर काढ त्याला. या असल्या लोकांच्या नादी नको लागूस दादा. चल. ए भाई, पैसे हरलाय तो, त्याला घेऊन जाता येणार नाही तुला. राघव प्लीज यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, इग्नोर. दादा प्लीज चला तुम्ही. ए भाई, घेऊन नाही जाऊ शकत त्याला, पैसे हरलाय तो. कार्तिक आहे, बस तिकडे. ये. अंगावर यायचं नाही हा? सांगून ठेवतोय तू पण. घरातली गोष्ट आहे, घरात राहू दे. तुम्ही बाजूला व्हा. चल रे. ए भाई, एकदा सांगून तुला कळत नाही? एक मिनिट, आम्ही इथे मारामारी करायला नाही आलो. तुम्ही बरा बोलाने आम्हाला जाऊ द्या, नाही तर मी पोलिसांना बोलवेन. कोण आहेस तू? पोलिसांचे धमकी कोणाला देते? ए, थांब रे. माझा ऐक, तू जरा इथे बाजूला थांब किंवा तू सरळ बाहेर जाऊन थांब. नाही नाही राघव, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. राघव! राघव तू ओके आहेस ना? तुला कुठे लागलं नाहीये ना? मी ठीक आहे. तू ओके आहेस ना? तू ठीक आहेस? हो मी ओके. राघव पण या सगळ्या गडबडीत कार्तिकेय दादा कुठे गेले?
तो कधी गायब झाला काही कळलंच नाही. चल शोधूया त्याला. तू इतकी अपसेट आहेस ना की तू स्ट्रेट घरी जायला पाहिजे होतं. तू काहीच विचार करू नको आणि आधी घरी जा. नाही ग, आईला माझा असा चेहरा बघून कळेल की माझा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय आणि मी तिच्यापासून नाही लपवू शकणार. आणि या घाणेरडे फोन कॉल्स बद्दल तिला जर कळलं ना, तिला नाही सहन होणार. मग तू इथे तरी का आलीस वरुणच्या घरी? कारण आता मला फक्त आणि फक्त वरूनच हेल्प करू शकेल. रमाताई कुठेतरी बिझी आहे, ती फोन घेत नाहीये, मग मी कोणाशी बोलणार? वरूनच एक ऑप्शन आहे आणि ह्या प्रॉब्लेमचं काय करायचं तोच मला सांगू शकेल. आणि मला त्याच्याशी बोलल्याशिवाय नाही बरं वाटणार. ओके ठीक आहे, जा भेट वरून. प्लीज आणि थँक्यू. हे सगळे फोन कॉल्स चालू असताना तू मला खूप सपोर्ट केला. थँक्यू सो मच. ऑलवेज ग, जा. टेक केअर. बाय बाय. घरी पळून जाशील कुठे दादा? अरे माझ्या प्रश्नांची उत्तरं तुला इथे देणं सोपं जाईल घरी जाऊन देण्यापेक्षा. अरे कुठले प्रश्न, कसली उत्तर? सोड, मला जाऊ दे. सोड. दादा तू का वागतोयस असं दादा? का तू आपल्या पुरोहितांच्या घराण्याला कलंक लावतोयस? ए, मी कलंक वगैरे काही लावत नाहीये. मला तुमच्यासारखं बंधनात नाही जगायचं. मी माझ्या मर्जीचा मालक आहे. बंधनं नाही आहेत ती दादा. अरे मानाने जगण्याची रीत आहे ती रीत. आणि तू आत्ता फरकटलास ना दादा तर परत कधीच मिळणार नाही. थोड्याशा आनंदासाठी स्वतःचं भविष्य बिघडवू नकोस दादा, प्लीज. ज्याच्याकडे पैसा असतो ना त्याचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. नाही दादा, नाही. तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. जाऊ दे रमा, पालथ्या घड्यावर पाणी आहे. मी इतके दिवस गप्प होतो कारण मला आई आबांना ह्या सगळ्यामध्ये आणायचं नव्हतं. कारण त्यांना त्रास झालेला मला चालणार नाही. पण आता नाईलाज आहे माझा. म्हणजे काय करणार आहेस तू? मी काही करणार नाहीये आता. आता जे करायचं ते आई आणि आबा कर. तू घरी ये फक्त. ए थांब थांब. म्हणजे तुम्हाला धमकी देतोयस? आबांना आधी तुमच्या प्रकरणाबद्दल सांग, मग माझ्या कामात डोकं घाल. वा रे वा, हे म्हणजे असं झालं. स्वतःच्या डोळ्यातलं मुसळही दिसत नाही आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळही दिसतं. दादा आमच्या नात्याबद्दल आम्ही आज न उद्या घरी सांगूच. तुझ्या ह्या प्रतापांबद्दल तू सांगू शकणारच घरी? आणि मुळात आम्ही काही चुकीचं करत नाही आहोत. तू जे करतोस ना ती फक्त चूक नाही, तो एक गुन्हा आहे, गुन्हा. कार्तिकेय दादा प्लीज ऐका तुम्ही. हे सगळं सोडून द्या. जाऊ दे, त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही. तुला घरी यायचं नसेल दादा तर ठीक आहे. आता आम्हीच जाऊन सगळं आई आबांना सांगून टाकू. तुझ्याबद्दलही आणि आमच्याबद्दलही. चल रमा. अगं आरुषी, तू? सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते. अगं डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच कुठे येतो? उलट मला मस्त वाटलं तू असं घरी येऊन सरप्राईज दिलंस ते. ये ये आत ये. जा जा जा, कुशाल सांगा आबांना. पण याचे परिणाम तुमच्या लाडक्या वहिनी आईला भोगावे लागतील हे लक्षात असू द्या. म्हणजे पूजा वहिनींचा या सगळ्यात काय संबंध? राघवने जर यातला एकही शब्द जर घरी सांगितला ना तर तुमच्या लाडक्या वहिनीला माझ्या आयुष्यातून मी कायमचा हद्दपार करेन. घटस्फोट देईन तिला. अगं पण वरुण तर नाहीये घरी. नाहीये. मगाशीच निघाला तो. हे पण माझ्याशी गप्पा मारशील ना थोडा वेळ? की ॲलर्जी आहे माझी. नाही नाही असं काही नाहीये. काय झालं? तू इतकी सॅड का वाटतेस?
अगं 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 काय झालं आरुषी? ए बाळा रडू नकोस अगं. हे बघ माझ्याशी बोल. हं? मला सांग, मी तुझ्या आईसारखी आहे ना? हं? मी तुला किती लहानपणापासून बघितलंय, हो की नाही? माझ्याशी बोल, सांग मला काय झालं. आंटी, माझा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कोणीतरी खूप घाणेरडं काहीतरी लिहून माझा नंबर सोशल मीडियावर पोस्ट केलाय आणि मला खूप हॉरिबल कॉल्स येत आहेत. खूप किळसवाणं काहीतरी बोलतायत. खूप विचित्र वाटतंय. हो माय गॉड, हे तर फारच भयंकर झालंय ग. पण पण तू ना काही काळजी करू नकोस. हा, हे बघ मी आहे ना तुझ्या बरोबर. मी एक काम करते, मी सायबर क्राईम मध्ये कंप्लेंट करते. ओके, आणि तुझा नंबर सगळीकडून लगेच डिलीट होईल. ओके, आणि हे सगळं करणारा तो माणूसही पकडला जाईल. डोंट वरी. खरंच असं होईल आंटी? कोर्स बेटा. थँक्यू सो मच आंटी. मानसी आंटी किती गोड आहेत, या लावण्य आंटी सारख्या अजिबात नाही आहेत. थँक गॉड मी यांची सून होणार आहे. काय झालं आता? कसला विचार करतेस? बघ, तू काही फक्त रिलॅक्स हो आणि घरी जा. आणि जाताना एक नवीन सिम कार्ड घे. आणि हा सगळा घाणेरडा चॅप्टर इथेच संपला असं समज. ओके, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं आंटी. आता मी येते. चल ये, मी सोडते तुला. हॅलो लावण्या, आपलं काम झालंय. त्या आरुषीच्या मानसिक छळाचा पहिला चॅप्टर मी आत्ताच संपवलाय. आता दुसऱ्या चॅप्टरच्या तयारीला लागू, मग तिसरा, मग चौथा. हळूहळू ना त्या आरुषीला वाटायला लागेल असं जीव गेला ना तरच ती सुटेल. आता दादा, राघव 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 थांब प्लीज. हे बघ, अशाने काही होणार नाहीये, सोल्युशन निघणार नाहीये. प्रॉब्लेम वाटतील फक्त. प्लीज प्लीज शांत हो, प्लीज राघव. दादा, तू तुझं तोंड सांभाळून बोला. वहिनी आईला आधीच तुझ्यामुळे खूप त्रास झालाय, तिला ह्यामध्ये खेचू नकोस. मुळात वहिनी आई आणि आपल्या घरातल्या कोणालाही त्रास होईल असं तू वागणार नाहीयेस. ठीक आहे, नाही वागत. पण तूही माझ्याबद्दल घरी कुणाला काही सांगायचं नाही. विषयच संपला. पण हा, तुला जर विषय सुरू ठेवायचा असेल तर तुझ्या वहिनी आईचा संसार संपला. राघव, असं डिस्टर्ब होऊन काय होणार आहे? आय नो हे सगळं खूप अनएक्सपेक्टेड होतं, पण आपल्याला ऑलरेडी आयडिया होती की नाही की हे सगळं खूप चॅलेंजिंग असेल. स्टील तू पेशन्स ठेवायला हवं. कार्तिकेय दादांना फक्त धडा शिकवणं हा आपला एम नव्हता. त्यांना करेक्ट मार्गावर आणायचं आहे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हो की नाही? खरंय तुझं. रमा, दादा असं कसं वागू शकतो ह्या विचारानेच ना डोकं भणभणलंय माझं. घरातल्या सगळ्यांना खूप त्रास होणार आहे ह्याचा. पण आता या सगळ्याचा विचार करून काही फायदा आहे का? राघव, त्यापेक्षा या सगळ्यावर काय मार्ग काढता येईल याचा आपण एकत्र मिळून विचार करूया. राघव, वी आर अ टीम. इथून पुढे आनंद असो, संकट असो किंवा दुःख असो, आपण त्याला एकत्र सामोरं जायचं. एकत्र असणार. रमा, राघव एकमेकांसाठी कायम रॉक सॉलिड असतात. आता हे घे आणि मला घाल. आता हो, आणि म्हण, वी आर अ टीम अँड वी आर रॉक सॉलिड. आत्ताच्या आत्ता घाल बघ, पटकन. नाव. बरं, ठीक आहे. आपण कायम एकत्र असू आणि एकमेकांच्या मागे ठामपणे उभे असू. रॉक सॉलिड.
रॉक सॉलिड. खुश? एकदम खुश. काय रे? शी, काय विकृत लोक असतात. काय घाणेरडे मेसेजेस बघ. कुठली तरी का आरुषी म्हणून मुलगी कोणीतरी आहे, तिला भेटा म्हणे आणि नंबर दिलाय खाली. राघव 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 ही आरुषीच आहे. आपली आरुषी. आपल्या आरुषीचा नंबर आहे राघव.